नारायण हरि हरि श्रीमन नारायण नारायण हरि हरि श्रीमन नारायण नारायण हरि हरि श्रीमन नारायण नारायण हरि। महर्षी नारद मुनींचे ते मधुर भजन ऐकून माता लक्ष्मी व श्री हरी नारायण मंत्रमुग्ध झाले। माता लक्ष्मी बोलल्या, हे नारायण, समस्त संसारामध्ये नारद मुनींसारखे श्रेष्ठ भक्त कोणीही नसतील। त्यावर श्रीहरी विष्णू बोलले, माझ्यासाठी तर माझे सर्वच भक्त एक समान श्रेष्ठ आहेत। माता लक्ष्मींचे मत असे होते की इतर भक्त केवळ अडचणीत असतानाच आपले नामस्मरण करतात, परंतु महर्षी नारद यांच्या मुखी नेहमी आपला नामजप असतो, त्यामुळे तेच सर्वश्रेष्ठ आहेत। माता लक्ष्मींच्या या मतावर श्री हरी विष्णू बोलले, योग्य वेळ आल्यावर हेही सिद्ध होईलच। श्री हरी विष्णूंचे नामस्मरण करत ब्रह्मांडात भ्रमंती करणाऱ्या नारद मुनींचे भजन ऐकून माता पार्वती बोलल्या, स्वामी, श्री हरींच्या नामस्मरणाचे हे गीत किती मधुर आहे। माता पार्वतींच्या तोंडी आपली प्रशंसा ऐकून महर्षी नारद त्वरित तिथे उपस्थित झाले। त्यांनी भगवान शिवशंकर व माता पार्वतींना प्रणाम करत त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेतला। माता पार्वती बोलल्या, महर्षी, तुमच्या मुखातून निघालेल्या श्रीहरींच्या भजनाने आम्ही तृप्त झालो। त्यावर नारद मुनी बोलले, धन्यवाद माते। जेव्हा श्री हरींचे नाव माझ्या भजनातून निघते तेव्हा ते तृप्त करण्यासारखेच असते। समस्त सृष्टीवर भले कोण असा असेल का जो माझ्या इतके सुंदर भजन करेल? मग मधुरता माझ्या वाणीत नसेल तर कोणाच्या वाणीत असेल? त्यावर माता पार्वती अंतर्मनाने बोलल्या, हे स्वामी, नारद मुनींच्या अंगी अहंकार जन्म घेत आहे। त्यावर भगवान शिवशंकर बोलले, हो, त्यांचा अहंकार माझ्याही ध्यानात आलेला आहे आणि ही वेळ त्यांचा अहंकार नष्ट करण्याची आहे। माता पार्वती बोलल्या, निश्चितच तुमचे भजन अति मधुर आहे ऋषीवर। कदाचितच कोणीतरी असेल जो आपल्यापेक्षा सुंदर भजन करू शकेल। त्यावर अहंकारातच नारद मुनी बोलले, अशक्य आहे, माझ्या इतके सुंदर भजन कोण करू शकेल भले? त्यावर भगवान शंकर बोलले, राम भक्त हनुमान। त्यावर हस्त हस्त नारद मुनी बोलले, हे काय युद्धभूमीवर युद्ध लढण्याइतके सोपे नाहीये महादेव। गायन आणि वादन या कलेचा माझ्या इतका अनुभव कोणालाही नाहीये। राम नाम जप करणे आणि मधुर भजन करणे यात खूप फरक आहे। हनुमान माझी काय बरोबरी करणार? आपणास एवढीच जर माझ्या मधुर भजनावर शंका असेल तर राम भक्त हनुमानांना इथे बोलवा, आपण एक स्पर्धा करू, म्हणजे तुम्हालाही कळेल कोण किती श्रेष्ठ आहे। माता पार्वती ठीक आहे असे म्हणताच महादेवांनी हनुमानांना पुकार दिली। महादेवांची ती पुकार ऐकताच हनुमान त्वरित उठले व वायुमार्गाने कैलासावर येऊन पोहोचले। त्यांनी माता पार्वती व भगवान शिवशंकरांसहित नारद मुनींना प्रणाम केला। हनुमान बोलले, प्रभू, तुम्ही स्मरण केल्यामुळे मी आज धन्य झालो। माझ्यासाठी काय आदेश आहे सांगा? त्यावर नारद मुनी बोलले, आदेश नाहीये अंजनी पुत्र, एक प्रतिस्पर्धा आहे। भगवान शिवशंकर व माता पार्वतींचे मत आहे की तुम्ही माझ्यापेक्षा मधुर भजन करता। त्यावर हनुमान बोलले, ही कसली स्पर्धा महर्षी? तुम्ही आहात संगीताचे महान ज्ञानी आणि मी पडलो श्री रामांचा एक तुच्छ दास। मी सत्यराम नाम जपत राहतो, माझी कसली तुमच्या सोबत स्पर्धा? त्यावर भगवान शिव शंकर बोलले, ठीक आहे हनुमान, आम्हाला राम नामाचा जप ऐकवा मग तुम्ही। त्यावर हनुमान बोलले, जशी आपली आज्ञा प्रभू। आणि त्यांनी राम नामाचा जप सुरू केला। राम जय जय राम, श्री राम जय 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 राम जय जय राम,
श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय श्री राम। समोरील हे दृश्य पाहून महादेव बोलले, बोला नारद मुनी, काय मत आहे तुमचे याबद्दल? त्यावर नारद मुनींनी दंडवत करत बोलले, मला क्षमा करा प्रभू, मी स्वतः हनुमानाच्या ह्या भजनाने मंत्रमुग्ध झालोय। त्यांनी काही क्षणातच माझा अहंकार नष्ट केला। मी अत्यंत लज्जित आहे की मी स्वतःवर इतका मोठा अहंकार लादून घेतला। माझ्या भजनाने केवळ देवगण व अप्सराच मोहित होत असतील, पण हनुमानाच्या भजनाने समस्त सृष्टी मंत्रमुग्ध होते, हे मी स्वतः आज पाहिले। त्यावर हनुमान बोलले, ही माझी महिमा नाही मुनिवर, ही तर माझ्या प्रभूंच्या नाम जपाची लीला आहे। त्यावर नारद मुनी बोलले, धन्य तुमचे प्रभू आणि धन्य तुमची राम भक्ती। अशा प्रकारे नारद मुनींच्या अहंकाराचा अंत झाला।